हा बघा, हा एक रायडर निघाला आहे त्याच्या राईडसाठी. आपण निघालो आहे आपल्या राईडसाठी. गाईस फायनली तो मुवमेंट आला आहे. पावसामध्ये खूप भारी वाटतं इथे. मी चाललो आहे ऑटो इंजिना. ऑटो इंजिना हा एक इंडियन ब्रँड आहे. तर खूप दिवसापासून बघत होतो की बाईकला एक टॉप बॉक्स लावावा. हा ऑटो इंजिनाचा वर्कशॉप आहे. तर बाईक घेतली आज जस्ट आत्ताच. काम चालू झालं आहे टॉप बॉक्स लावायचं. तुम्हाला डायरेक्ट वर्कशॉपमध्ये घेऊन जातो ना. हो, याची 1 इयर वॉरंटी आहे ना? हां, 1 इयर वॉरंटी राहणार. तर काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट वगैरे काही असेल, सपोज पेशंटला काही इश्यू आला नाही, वगैरे काही निघतंय, हां हां, जे पण मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतात ते त्याचं ते कव्हर अंडर 1 इयर. चारी बाजूने हा लुक आहे गाडीचा. चालेल. त्याची भीती होती ते झालं. शिट थांबलो असतं तर बरं झालं असतं असं वाटतं आता. फुल ऑन भिजलेलो आहे. चला टाईम आहे चेंज करायला आता. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. यू आर वॉचिंग विलास एडकर ब्लॉग्स. खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय, कारणही तसंच आहे. आता वाजले सकाळचे 5. मी चाललो आहे पुण्याला. आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण मी माझी बाईक घेऊन फर्स्ट टाइम जातोय पुण्याला. माझ्यासोबत येते माझी पार्टनर प्रणिशा, तीसुद्धा मला जॉईन होते. तर जास्त वेळ न घेता आपण भेटूया डायरेक्ट बाईकवर. मित्रांनो, निघालो आहे मी माझ्या राईडला. सकाळचे वाजले 5:45. आता आहे मी दादर रेड्डी ब्रिजवर. खूप भूक पण लागली आहे. बघू, पहिला जरा ब्रेकफास्ट करायचा विचार करतो आहे. सो हा लेफ्ट येऊन पोचू आपण. विंड ब्लास्ट होतो आहे की नाही मला हा आयडिया नाही. थोडं ॲडजस्ट करून घ्या. फर्स्ट टाईमच मोटो ब्लॉग बनवतो आहे. ह्याच्या आधीसुद्धा बनवलेत पण असा लॉंग राईडचा. पोचलो आहे मी. लाईन दिसते मला लांब असलेला. तिच्या खूप लाईन दिसते आणि अजून ओपन पण नाही केलं आहे. पुढे जाऊन बघू. आम्हाला लेट खूप झाला आहे. निघणार होतो 5 वाजता, वाजलेत 5:45. भेटले झालो फायनली. तर मित्रांनो, आता ब्रेक घेऊन झाला ब्रेकफास्टसाठी, पण काय नाश्ता भेटला नाही. कॉफीच भेटली फक्त. तर आता निघतो आहे पुढच्या जर्नीला. गणपती बाप्पा मोरया. खाली आलं का? A few moments later. तर मित्रांनो, थोडा इश्यू झाला होता. बोबोचा माउंट, त्याचा नट लूज झाला आणि तो ब्रेक झाला, म्हणजे निघाला. तर आता फायनली मी ते सगळं ते सेट केलं आहे. सेट तर झालं आहे. सूरजदेवचा प्रकट झाले आहेत माझ्या राईट साईडला. मॉर्निंगचं पण बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. आता पोचलो आहे चेंबूरला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा बघा, हा एक रायडर निघाला आहे त्याच्या राईडसाठी. आपण निघालो आहे आपल्या राईडसाठी. मित्रांनो, आता मी वाशी ब्रिजला पोचलो आहे. विंड ब्लास्ट खूप बेकार होतो आहे.
तुम्हाला हवेचा आवाज येत असेल, मला काही आयडिया नाही, पण बेकार आवाज मला फील होतो आहे, तुम्हाला पण होतच असेल. तर थोडा ऑडिओचा प्रॉब्लेम झाला तर प्लीज सांभाळून घ्या. त्याची ॲडजस्टमेंट मी ऑडिओची नेक्स्ट टाईम नक्की करेन, बेस्ट द्यायचं तुम्हाला ट्राय करेन. हा व्ह्यू आहे मित्रांनो यार, एक नंबर. समोर बघा ना, डोंगर, सूर्य, हे ढग, फुल एक नंबर. थोडा झाला लेट मला निघायला, सगळा सेटअप करायला. हा तुम्ही जो बघतायत तर मित्रांनो, आता जस्ट ब्रेकफास्ट करून झाला खूप टाईम नंतर दत्ता स्नॅक्समध्ये. सो आता आम्ही निघतो आहे पुढच्या जर्नीला. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओचा टायटल बघून कळलंच असेल मी कुठे चाललो आहे. मी चाललो आहे ऑटो इंजिना. ऑटो इंजिना हा एक इंडियन ब्रँड आहे बाईक ॲक्सेसरीजचा रिलेटेड. तिथे सर्व टाईपच्या बाईक ॲक्सेसरीज मिळतात. खास करून मला ॲडव्हेंचर बाईक्सच्या बाईक ॲक्सेसरीज जाम आवडल्या मला तिकडे. त्यांची ऑनलाईन वेबसाईट आहे किंवा इंस्टाग्रामला त्यांचा पेज आहे. तर मी तिथे चाललो आहे माझ्या बाईकचा हिमालयनसाठी टॉप बॉक्स लावायला. पॅनियर्स पण चेक करणार आहे, पण पॅनियर्ससाठी अजून काय शुअर नाही, पण टॉप बॉक्स मला लावायचा आहे. कधीपासून मी विचार करत होतो एक टॉप बॉक्स लावेन बाईकला. मला ही बाईक घेऊन झाले 2 इयर्स कंप्लीट. 2022मध्ये ही बाईक घेतली होती मी, हिमालयन रॉयल एनफिल्डची. तर तेव्हा काय एवढं मी मॉडिफिकेशन काय केलं नव्हतं, स्टॉकच ठेवलेली. सो प्रत्येक रायडरचं एक स्वप्न असतं बाईक घ्यायची, मग तिला मॉडिफिकेशन करायची. मी सुद्धा हळूहळू एक एक करून मॉडिफिकेशन करणारच आहे, करतोच आहे म्हणजे. तर खूप दिवसापासून बघत होतो की बाईकला एक टॉप बॉक्स लावावा. सो त्याचा टाईम आता आला आहे, तर मी त्यासाठीच चाललो आहे ऑटो इंजिना त्यांचा टॉप बॉक्स लावायला. खूप सारे रिसर्च, रिव्ह्यूज आणि चेक करून मी हा डिसिजन घेतला. ऑटो इंजिना इज द बेस्ट टॉप बॉक्स. ॲडव्हेंचर बाईकसाठी तर बेस्टच आहे एकदम. खूप मी चेक केलं त्यांचं रिव्ह्यूज आणि त्यांचा तो वेबसाईटचा पेज. बऱ्याच लोकांनी लावला आहे, खूप चांगले मोठ्या मोठ्या रायडर्सनी लावले आहेत. तर त्यासाठीच जातो मी पुण्याला. पुरे ठग उतरले डोंगरावर. हा भारी दिसतं यार. हा बघा, टोटल व्ह्यू होतो तुम्हाला इथून ते इथपर्यंत. मला हा पॅच पुरा मोकळा नाही भेटत आहे. तसा हा व्ह्यू क्लिअर होईल ना आजूबाजूचा, मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. आत्ता व्ह्यू बघा मित्रांनो, बघा. विंड ब्लास्ट परत वाढला आहे, मगाशी थोडा कमी होता. तरी मी 80पर्यंतच आहे. तर मित्रांनो, आता घाटाला सुरुवात झाली आहे लोणावळ्यामध्ये. तर मी जस्ट पोचतो आहे. व्ह्यू तर बघा मित्रांनो, एक नंबर आहे ना. देवाच्या कृपेने आज पाऊस नाही. खूप पुढेही नसू दे, तेवढं मला लवकर बाकीचा रूट माझा कवर करता येईल. गाईज फायनली तो मुवमेंट आला आहे. सर्व रायडर्स इथे स्टॉप झालेत. व्ह्यू बघा. जेव्हा जेव्हा मी या खंडाळा घाटातनं पास होतो ना, फोटोज काढूनच जातो. एक नंबर मुवमेंट असतो तो. भारी वाटतं बघा ना, पाठी पुरं टोटल ग्रीन. सो गाईज, आता मी खंडाळा घाटात आहे, निघतो इथून. ब्रेक घेऊन झाला. हा खूप चांगला असा व्ह्यू तुम्ही बघितलाच असेल. फोटो सेशन वगैरे करून झालं. पावसामध्ये खूप भारी वाटतं इथे. हा एक रायडर दिसला आहे मला, कुठली तरी बाईक टेस्ट करतोय. कुठल्या कंपनीची तिची मला काय आयडिया नाही आहे,
थोडा काय लुक असा आहे. वातावरण झालंय पावसाचं. मला आलं टेन्शन. मला अजून 1 तास दाखवत आहे पोचायला पुण्याला. वाजले 10, 11पर्यंत पोचेन. खरं तर मी 10 वाजताच पोचलो पाहिजे होतो. ठीक आहे, 1.5 तास दाखवतो पोचायला. बऱ्यापैकी रूट मी कव्हर केला आहे. थंड हवा मस्त लागते. पुढे कुठेतरी पाऊस पडतोय 100%. A few minutes later. सो आता तळेगाववरून निघतोय. ब्रेक घेतला होता 5 मिनिटाचा. पुणा 35 किलोमीटर दाखवतोय. फायनली 120 क्रॉस झालेली आपली गाडी. आणि मगाशी तुम्हाला जसं बोललो, आपल्याला एक बाईक दिसली नवीन कंपनीची, काहीतरी टेस्ट करत होते. तशी कार पण दिसते. तर त्यासाठीच मी फटकन आलो आहे पुढे गाडी घेऊन. हे बघा काय कळत नाही, खूप वायरी आहेत. मिररच्या इथे तुम्ही चेक करा, वायर लावल्यात वरात. त्याची भीती होती, ते झालं. पाऊस येतोय बारीक बारीक. फक्त अर्धा तास दे मला, अर्धा तास. पोचव मला तिकडे एकदा माझ्या डेस्टिनेशनला. मग नंतर तुला काय धो पाडायचा तो पड. थोडा वेळ दे मला. आता ऑलमोस्ट मी जवळ आहे, अर्धा तासावर. ओ नो, आला 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 भाई. भिजवणार हा 100% भिजवणार, 100% भिजवणार. थांबलो पाय होतो. इकडे थांबू की पुढे थांबू? शेड पाहिजे भावा, शेड पाहिजे. A few moments later. आय थिंक बहुतेक तेवढ्या पॅचमध्ये फक्त पाऊस पडत होता. टाईम वेस्ट केला माझा त्या पावसाने अर्धा तास. ऑलमोस्ट आपण वर्कशॉपच्या इथं जवळ पोचलो आहे. हा ऑटो इंजिनाचा वर्कशॉप आहे. मी पोचलो आहे ऑटो इंजिना वर्कशॉपच्या इथे. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, पाठीचं वर्कशॉप आहे. तर बाईक घेतली आज जस्ट आत्ताच. काम चालू झालं आहे, टॉप बॉक्स लावायचं. तुम्हाला डायरेक्ट वर्कशॉपमध्ये घेऊन जातो. चला या. फायनली टॉप बॉक्स इन्स्टॉल झाला आहे. वर्कशॉपमध्ये आलो आहे. हाय यार नो. तर ते थोडी इन्फॉर्मेशन देतील आपल्याला कसं काय आहे ते. स्टँडला मॅच करायचं. ओके. ओके झालं की साईड आहे. ओके. आणि देन खालचंवाला लॉक वापस ठेवायचं. ओके. हॉरिझॉन्टल जेव्हा असेल तेव्हा लॉक आहे. वर्टिकल असेल तर लॉक. ओके. मेन आपलं लाईक 40 लिटरचं टॉप बॉक्स आहे. ओके. वॉटरप्रूफ आहे. हां. मेन आपलं वॉटर क्रॉसिंग पाऊसमध्ये हेवी पाऊस असेल तर तिथे काही इश्यू राहणार नाही. एक मेन थिंग असेल तर पॉवर नसतं. दॅट इज लाईक द मेन थिंग. आता तुम्हाला काय करायचं वरती तुम्हाला
काही राईडवरती असेल नेटफ्लिक्स ॲक्सेससाठी काही असेल बरोबर आहे एक कंपार्टमेंट दिली गाडी एक लॅपटॉप स्लॉट आणि ओव्हरऑल पूर्ण बॅग सामान टॉपबॉक्स हा वॉटरप्रूफ आहे बॅग आहे ती वॉटर रेसिस्टंट आणि खाली एक आपले बार जे हे आपलं मेन हे आहे की लगेच हे बघा तुम्ही सपोज बार आता नसेल हे वाला रोडा तर आपलं टॉपबॉक्स हव्यात टाकणार नाही आणि सगळं पॉईंटिंग इथे राहणार माउंटिंग असं तर त्याच्यात सीन काय होतं की लाईक आता एनफिल्डमध्ये मोठं इश्यू होतं की लाईक सगळं वेट मग हे रोडवरती येतं आणि लाईक हायर स्पीड आणि ब्रेक होतं आणि मग ते तुटतात हे BS3 BS4 बाईक्समध्ये खूप मोठे इश्यू BS6मध्ये त्यांनी बऱ्यापैकी सॉर्ट केलं आहे ते कारण इथे त्यांनी प्रॉपर जॉईनिंग दिलं आहे बट स्टील टेरेस नको त्यासाठी सपोर्ट रोड रिएन्फोर्समेंट सपोर्ट रोड ओके दोन्ही करू शकतात त्याच्याने सीन काय होतं की तुमचं टॉपबॉक्सला जे मागे ओव्हरहँग आहे ते पूर्ण कनेक्ट होतं आपल्याला पॅनेल स्टेजला तर हे रॉड्स आपले स्पेसिफिकली हिमालयनसाठी लाईक आपले एनफिल्डचे पॅनेल स्टेज नाही तर ऑटो इंजिनचे पॅनेल स्टेज कम्फर्टेबल आहे तर हे रिइन्फोर्समेंट बार आहेत ते ओरिजिनल पॅन आपलं जे रॉयल एनफिल्डचे आहेत त्याला पण लागू शकतात प्लस त्यांचे स्वतःचे तुम्ही बाय करू शकतात कालच मी फोन केलेला आत्माला की काल मी टॉपबॉक्स लावला होतो आहे आज ऑटो इंजिनाला तर काल आउट ऑफ स्टॉक होता असं सांगितलेलं गेलं कारण का ऑनलाईनच्या बऱ्याच पेंडिंग ऑर्डर्स होत्या तर अर्णवमुळे पॉसिबल झालं थँक्स टू यू हां ह्याच्यामुळे पॉसिबल झालं त्यांनी मला कॉल बॅक करून सांगितलं की एक आहे टॉपबॉक्स अवेलेबल बाकी पॅनल्स वगैरे लावायला मी पुढे येईनच प्लॅन करूनच सध्या आउट ऑफ स्टॉक आहे त्यांचं बाकीचे पेंडिंग ऑर्डर्स ते लोक कंप्लीट करतात आणि सध्या मला पण एवढं लावायचं नाही मला उद्या टॉपबॉक्सची गरज होती ते लावून घेतलं आहे मी बऱ्यापैकी तर तुम्हाला फ्युचरमध्ये काही टॉपबॉक्स लावायचं असेल तर तुम्ही यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर कॉल करू शकता किंवा इंस्टाग्रामला यांचा पेज आहे ऑटो इंजिना त्याला पण तुम्ही कॉल करू शकतात मेसेज करा मेल करा 2 कीज आहेत वर आणि खाली दोन्ही 4 कीज आहेत दोन्ही सेमच आहे हो एक की तुमच्या ह्याच्यात ॲड हो अर्णव ह्याची 1 इयर वॉरंटी आहे ना 1 इयर वॉरंटी राहणार तर काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट वगैरे काही असेल सपोज सिस्टमला काही इश्यू आला नाही वगैरे काही निघतं आहे हां हां जे पण मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतं ते त्यातलं ते कव्हर अंडर 1 इयर आणि त्याच्यानंतर काही असेल की लाईक सगळं ॲक्सिडेंट डॅमेज वगैरे काही झालं तर स्पेअर्स आम्ही सपोर्ट करू शकतो नाहीतर मग तुम्ही रिपेअरला काढू शकता तर 1 इयर वॉरंटी आहे टॉपबॉक्सची विदिन 1 इयर काही झालं ते लोक रिप्लेसमेंट किंवा काही रिपेअर करून देऊ शकतात आफ्टर 1 इयर ते फक्त रिपेअरच करणार असं बोलले पण काय इश्यू असतील 1 इयरमध्ये तर ते चेंजेस करून देतील टॉपबॉक्समध्ये तुम्हाला जसे हवे तसे थोडा मी फ्रंट लुक पण दाखवतो जी इथे बॅकरेस आहे बऱ्यापैकी मग लोगो इथे यांचा चारी बाजूने हा लुक आहे गाडीचा टॉपबॉक्स लावून झाला माझ्या बाईकला आता थोडा वेळ निघतोय मी इथे येऊन यांचा वर्कशॉप आहे आणि हे यांचा ऑटो इंजिनाचा ऑफिस आलो आहे मी आज इथे KTM ॲडव्हेंचर 390चे ॲक्सेसरीज आहेत गार्ड वगैरे इथे ह्या लोकांनी बाईक्स मॉडिफाय केल्या आहेत त्याचे फोटो लावलेत ह्या वॉलला आहे इंस्टाग्राम किंवा यांची वेबसाईट आहे त्याचे रिव्ह्यूज दिलेत कस्टमरनी ते लावलेत मस्त वाटतं आहे हंटर 350चे ॲक्सेसरीज तुम्ही सगळे बघू शकतात तुम्हाला जे फ्युचरला हवे तर तुम्ही तसे लावून घ्या ही आहे हिमालयनची डॅश प्लेट आणि हा जो साईडला रिइन्फोर्समेंट गार्ड आहे यांचा रॉड सपोर्ट गार्ड बोलतात तो मला यांचा बेस्ट वाटला हेच मी इन्स्टॉल केलं आहे हिमालयन 411 किंवा 450चे ॲक्सेसरीज आहेत त्यांच्याकडे ते इन्स्टॉल करू शकता तुम्ही इथे येऊन ह्याच्यात पार्टी आहे ह्या लोकांनी बेस्ट मॉडिफाय केलेली कॅफे रेसर लुक हा मस्त वाटतोय बेस्ट इथे सुपर मिटिऑर 650चे ॲक्सेसरीज आहेत आणि ह्याच्यात पार्टी मिटिऑर 350चे ॲक्सेसरीज
चल का. तर मित्रांनो आत्ता तुमचं जेवण झालं, लंच ब्रेक होता. कधी तुम्ही जर ऑटो इंजिनामध्ये टॉप बॉक्स किंवा पॅनियर्स लावला किंवा काही इतर गोष्टी तुम्ही लावायच्या असतील तुमचे ॲक्सेसरीज, तर त्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे अमराई किचन म्हणून. तर कधीही या, मस्त फूड आहे. निघालो आहे, हे ऑटो इंजिनाचं शोरूम, त्याच्या बाजूलाच हे हॉटेल होतं. सो टॉप बॉक्स लावून झाला माझा. एक नंबर वाटतो टॉप बॉक्स. फील तर मस्त खूप भारी आहे. प्रत्येकाच्या मनात असतं की आपल्या बाईकला एक एक मॉडिफिकेशन करायचं, एका रायडरचं स्वप्न असतं. ते माझं एक होतं, ते पूर्ण केलं मी. हळूहळू एक एक करून मी माझ्या ॲक्सेसरीज लावत जाईन. सध्या तरी जेवढं जमेल तेवढ्या ॲक्सेसरीज मी या 2 इयर्समध्ये लावले आहेत बेसिक्स. आता एक टॉप बॉक्स ॲडिशनल ॲड झाला आहे. पुढे जाऊन पॅनियर्स पण लावायचे आहेत मला, पण त्याला टाईम आहे. जर मोठी राईड जर करायची प्लॅन झाली तर नक्की लावेन मी. शिट तर ते गेला. पाऊस एकदम बेकार आला आहे. आमच्याकडे ऑप्शन काहीच नाही राहिला. आम्ही भंकसमध्ये घेतला पावसाला. थोडं सिरियसली घ्यायला पाहिजे होतं. थांबलो असतं तर बरं झालं असतं असं वाटतं आता. थांबायला पाहतो ना पाठी. फुल इज्जतमध्ये थांबायचं असं वाटत आहे. पैच्या गावात जोरात आला. काय करायचं, जाऊया पुढे. उतर पुढे जाऊन भिजलेलो आहे. चला, टाईम आहे चेंज करायला आता. पुरा पाण्यात माझा पाय भरला आहे. पाणी जोरातच आलं आहे. पावसाने डेंजर भिजवलं आहे आम्हाला. काहीच दिसत नाही पुढचं, काहीच. आता इथे परत ऊन आलाय. ऊन पाऊस फक्त हेच खेळतोय आम्ही. तुम्हाला जर पाठी मिररमध्ये दिसत असेल माझ्या तर बघा, पाठी पुरं पावसाने भरला आणि इथे परत बघा ऊन आहे. हा व्ह्यू बघा, एक नंबर. मी तर गाडी घेतोय साईडला. ह्या व्ह्यूची तर वाट बघतो ना आपण. उतर. हीच तर खरी मजा आहे गाडीची. हा व्ह्यू बघा, लोणावळा घाट. पाठी बघा ढगपुरे उतरलेत खाली घाटामध्ये. बघा लालपरी जाते बस खालून. ही माझी बाईक हिमालयन. हा बघा टॉप बॉक्स आपण जो नवीन लावला आहे तो बाईकला. आणि थांबा पुढचा लुक दाखवतो मला बाईकचा कसा दिसतो ते. एवढं चिल्ड वेदर आहे ना, असंच क्लायमेट हवं होतं मला येताना. पाऊस पडतोय, खूप मजा येते, बरं वाटतंय. हा बघा स्लो मोशनमध्ये तुम्हाला एक छोटासा शॉट. पुरे ढग उतरलेत खाली. एक नंबर वाटतंय रिअलमध्ये बघताना. चालेल, काय बोल. थँक्यू. नशीब फाईन मारला त्याने. काय रस्ता यार, एक नंबर. सो गाइस, हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आहे. तुम्ही टॉप बॉक्स बघितलं असेल, मी इन्स्टॉल केला आहे तो. इन फ्युचर तुम्हाला कधी ऑटो इंजिन आता टॉप बॉक्स किंवा त्यांच्या काय बाईक ॲक्सेसरीज कुठल्याही टाईपच्या बाईक ॲक्सेसरीज लावायचे असतील तर मी त्यांची इंस्टाग्रामची आणि वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही चेक करा, कॉन्टॅक्ट करा त्यांच्याबरोबर.
आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट ब्लॉग. बाय.